नमस्कार मंडळी, मी सागर आणि तुम्ही पाहत आहात endurance.cyclist. या चॅनलवर आपण एक्सप्लोर करतोय पुण्याच्या आसपासचे वेगवेगळे सायकलिंग रूट्स, ऑफबीट रोड्स, घाटगावं धरणं आणि अर्थातच आपल्या सायकलसोबतचे भन्नाट अनुभव. आजची राईड थोडी खास आहे, कारण आज आपण पुण्याच्या अगदी जवळ असूनही शहराच्या गर्दीपासून दूर असलेल्या काही ऑफबीट आणि सिनिक रोड्सवरून जाणार आहोत. आजची आपली राईड असणार आहे पठारवाडी डॅमला, जे की आहे वांद्रेजवळ जगताप डेअरीपासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावर आहे. तसं बघितले तर आपण पूर्ण भामा आसखेड डॅमचीच प्रदक्षिणा करणार आहोत. तर चला सायकल घेऊया आणि निघूया एका भन्नाट राईडवर. आज सकाळी राईडची सुरुवात केली ती जगताप डेअरी चौकापासून. इथे माझी भेट झाली भूषण, विघ्नेश आणि मुकेशजी सोबत. सकाळची हवा, थोडी थंडी आणि राईडचा उत्साह, सगळं एकदम परफेक्ट होतं. थोड्या गप्पा टप्पा झाल्या आणि आम्ही निघालो डांगे चौकाच्या दिशेने. डांगे चौकाला पोहोचल्यानंतर आमच्यासोबत आणखी काही रायडर्स जॉईन झाले, अजय, निलेश आणि पंजाबरावजी. आता 7 लोकांचा ग्रुप तयार झाला होता आणि अर्थातच राईडची खरी मजा आता सुरू होणार होती. डांगे चौकावरून पुढे निघालो आणि भक्ती शक्ती मार्गे देहूकडे राईड सुरू ठेवली. या सुरुवातीच्या पट्ट्यामध्ये रोड बऱ्यापैकी ओळखीचे आहेत, पण शहर मागे पडत गेलं. तसंच ट्रॅफिक कमी होत गेलं आणि आजूबाजूचा परिसर बदलायला सुरुवात झाली. सायकलिंगमध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे हीच. शहरातून काही किलोमीटर बाहेर पडलं की पूर्ण वातावरणच बदलून जातं आणि आजचा रूट तर पुढे अजूनच सुंदर होणार होता. देहूला पोचल्यानंतर घेतला एक छोटासा चहा ब्रेक घेतला. मोठ्या राईडमध्ये असे छोटे ब्रेक खूप महत्त्वाचे असतात. थोडा चहा, थोड्या गप्पा, थोडी एनर्जी आणि पुन्हा पायडल मारायला तयार. चहा झाल्यावर आम्ही पुढे निघालो भांबोलीच्या दिशेने, जे की आहे चाकण MIDCच्या बाजूला. भांबोलीच्या पुढे गेल्यावर राईडचा पूर्ण मूड बदलतो. इथून सुरू होतात ते ऑफबीट रोड्स. शहराचा आवाज नाही, मोठी ट्रॅफिक नाही आणि आजूबाजूला फक्त हिरवळ डोंगर, शेतं आणि मोकळा रस्ता. काही ठिकाणी रोड खूप खराब आहे, खूप खड्डे आहेत. काही ठिकाणी रोड कधी संपतोय आणि कच्चा रस्ता कधी सुरू होतोय हेच कळत नाही. पण खरं सांगायचं तर अशाच रोड्सवर सायकलिंग करण्याची मजा काही वेगळीच असते, कारण इथे डेस्टिनेशनपेक्षा हा प्रवासच जास्त सुंदर वाटतो. आम्ही भामा आसखेड डॅमच्या भिंतीकडे पोहोचलो. इथे थोडा वेळ थांबलो, धरणाचा व्ह्यू एन्जॉय केला आणि अर्थातच काही भन्नाट क्लिक्स आणि व्हिडिओज घेतले. तसे तिथे फोटो घेऊ देत नाहीत. आजूबाजूचं दृश्य तर एकदम सुंदर दिसत होतं आणि इथून पुढचा रूट तर अजूनच सिनिक होता. भामा आसखेड मागे सोडलं आणि आम्ही निघालो वांद्रेच्या दिशेने. भामा आसखेड डॅम याचीच परिक्रमा आम्ही करणार आहे आता. You gotta stand up and fight. Oh, you got to stand up.
photo time. Don't tear you down. You gotta stand up and fight. Hold you down, you stand up. What a view! Windmills, पाऊस. वाह! इथून पुढे तुम्हाला या राईडमधले काही खास मोमेंट्स पाहायला मिळतील. कुठे सुंदर डोंगर, कुठे शेतांमधून जाणारे छोटे रस्ते, कुठे धरणाचं पाणी, तर कुठे अक्षरशः खड्ड्यांनी भरलेले रोड. पण या सगळ्याच्या मध्ये सायकल चालवण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच. काही रोड्स इतके खराब होते की स्पीड कमी करून सावधपणे राईड करावी लागत होती. पण त्याचवेळी काही स्ट्रेचेस असे होते की सायकल थांबवाविशीच वाटत नव्हती. आजूबाजूचा निसर्ग बघत, हळूहळू पेडल्स मारत आम्ही पुढे जात राहिलो. हा रूट खरंच पुणेजवळचा एक हिडन जेम वाटतो. Wow, what a view! Don't tear you down. You gotta stand up and fight. Got to stand up. Don't tear you down. You gotta stand up and fight. Hold you got to stand up.
शेवटी आम्ही पोहोचलो पठारवाडी डॅमजवळ. धरणाच्या बाजूलाच सोनाई रिसॉर्ट आहे. इथे पोहोचल्यानंतर आधी थोडा वेळ धरणाजवळ एन्जॉय केलं. सगळेच थोडे ओले झालो, पाण्यात मस्ती केली आणि राईडचा थकवा थोडासा कमी झाला. लांब पल्ल्याच्या सायकल राईडमध्ये असे मोमेंट्स खूप स्पेशल असतात, कारण फक्त किलोमीटर्स कंप्लीट करणं हा उद्देश नसतो. मध्ये मिळणारे हे छोटे मोमेंट्सच राईड लक्षात राहण्यासारखी बनवतात. नंतर आम्ही रिसॉर्टमध्ये लंच केला. थंड पाणी. आता लेफ्ट घेतला ना तू तो कॉर्नर लागला लेफ्ट घेतला आता परत लेफ्ट घ्यायचा. Don't say you die. गरमागरम जेवण केलं, थोडा आराम झाला आणि पुन्हा रिटर्न जर्नीसाठी तयार होतोच किंवा. अजयच्या सायकल्स पुढच्या चाकामध्ये अचानक पंक्चर नाही तर टायर बस झाला. आता सायकल पुढे नेणं शक्य नव्हतं, पण त्यावेळी खरंच टायमिंग परफेक्ट होतं, कारण हितेश गाडीवरून वरून तिथे आला. त्याने अजयला लिफ्ट दिली आणि पुढच्या गावापर्यंत घेऊन गेला. सायकलिंग ग्रुपमध्ये हीच तर खरी मजा असते. कोणी अडचणीत आलं तर बाकीचे सगळे त्याच्या मदतीला उभे राहतात. राईड एकट्याने केली तरी सायकलिंग असते, पण अशी राईड सगळ्यांसोबत केली की आठवण बनते. You gotta stand up and fight. Got to stand up. Don't say you down. You gotta stand up and fight. Oh, you got to stand up. Don't say you down. You gotta stand up and fight. Got to stand up. Don't say you down. You gotta stand up and fight. Oh, you got to stand up. रिटर्न जर्नीमध्ये एक मजेशीर गोष्ट म्हणजे जाताना वातावरण वेगळं होतं, पण परतीला एक थेंब पाऊसही नाही. पूर्ण उन्हं, गरम वेदर आणि त्यात खराब रस्ते आणि भरपूर खड्डे. खड्ड्यात रस्ते किंवा रस्त्यात खड्डे कळतच नव्हतं.
gotta stand up and fight. Oh, you got to stand up. Don't say you down. You gotta stand up and fight. Got to stand up. Don't say you down. You gotta stand up and fight. Oh, you got to stand up. Don't say you down. You gotta stand up and fight. Got to stand up. Don't say कधी देहूला आलो कळलंच नाही. देहूच्या रस्त्याची दुर्दशा तर सांगायलाच नको. त्याची रोड कंडिशन तर खूपच खराब आहे. कधी खड्डा चुकवायचा, कधी ट्रॅफिक, कधी रोडचा खराब पॅच. असं करत करत राईड पुढे चालू ठेवली. थकवा नक्कीच जाणवत होता, पण मनात एक वेगळंच समाधान होतं. कारण आजचा रूट फक्त किलोमीटर्सचा नव्हता. आज आपण पुण्याच्या आसपासचा एक वेगळाच भाग एक्सप्लोर केला होता. you down. You gotta stand up and fight. Oh, you got to stand up. शेवटी संध्याकाळी साधारण 5:15 वाजता आम्ही देहू रोड कमानीजवळ पोहोचलो. इथे आल्यानंतर हळूहळू सगळेजण आपापल्या रूट्सने घरी निघाले. सकाळी जगताप डेअरी चौकापासून सुरू झालेली राईड आणि दिवसभराच्या सायकलिंग, सिनिक रोड्स, धरणं, खराब रस्ते, खड्डे, दुपारचं जेवण, मस्ती आणि काही अनएक्सपेक्टेड मोमेंट्स नंतर ही राईड इथे पूर्ण झाली. तर मंडळी, अशी होती माझी आजची ऑफबीट पुणे सायकलिंग राईड. आजच्या राईडमध्ये एक गोष्ट पुन्हा एकदा जाणवली. सायकलिंग म्हणजे फक्त डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणं नाही, तर त्या डेस्टिनेशनपर्यंतचा प्रत्येक किलोमीटर एन्जॉय करणं.
कधी सुंदर व्ह्यूज, कधी खराब रोड्स, कधी पाऊस, कधी ऊन, कधी मेकॅनिकल प्रॉब्लेम आणि कधी मित्रांसोबत केलेली छोटीशी मस्ती. हे सगळं मिळून एक राईड तयार होते. जर तुम्हाला माझ्या अशाच सायकलिंग राईड्स, ऑफबीट रूट्स आणि पुणेजवळचे अनएक्सप्लोर्ड प्लेसेस एक्सप्लोर करायला आवडत असतील तर endurance.cyclistला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सायकलिंग फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पुणेजवळचा कोणता ऑफबीट सायकलिंग रूट केला आहे. पुन्हा भेटूया एका नवीन राईडमध्ये. तोपर्यंत कीप रायडिंग, कीप एक्सप्लोरिंग. मी सागर आणि तुम्ही पाहत होतात endurance.cyclist. See you on the next ride.